नमस्कार. रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पायनॅपल केक बनवूया. साहित्य बघूयात. 1 वाटी पिठी साखर आहे, 1 ते 1.5 वाटी असेल. 1 वाटी दूध घेतलेला आहे. रवा घेतलेला आहे अर्धी वाटी गोडे तेल घेतलेलं आहे मी. पाव किलो मैदा घेतलेला आहे. 2 अंडी फोडून ठेवलेले आहेत. पिवळा कलर आहे आणि हे बेकिंग पावडर आणि हे पायनॅपल इसेन्स. कृतीला सुरुवात करूया. अशा पद्धतीची चाळण घेऊन हा मैदा आपल्याला चाळायचा आहे. चाळून घेतलेला आहे मी, तरी देखील परत एकदा चाळणार आहे. चाळत असताना रवा सुद्धा यामध्येच ॲड करायचा आहे, आपल्याला मिक्स करायचा आहे. रवा आणि मैदा मिक्स करत असतानाच आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे. यामध्येच साधारण 1 चमचा, सोडा आणि हे पिठी साखर. लागेल तशी पिठी साखर आपल्याला वापरायची आहे, आवडीनुसार कमी जास्त गोड बघून. मिक्स करून घेऊयात आहे. या पद्धतीने बनवलेला केक छान होतो. या पद्धतीचं मिक्सरचं भांडं घेऊयात. त्यामध्ये हे अंडी टाकूयात प्रथम, नंतर दूध, तेल, चिमटभर पिवळा कलर, पायनॅपल इसेन्स, आणि हे आपण रवा आणि मैदा जे चाळलेलं आहे पीठ, ते मिक्स करून घेऊया. आणि आता हे आपण मिक्सरला फेटून घेऊया. मिक्सरला मोठ्या भांड्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. याला आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया. या पद्धतीचं आपल्याला गोल भांडं घ्यायचं आहे. कडेने बटर किंवा गोड तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे, किंवा तूप आवडीनुसार. थोडासा मैदा लावायचा डब्याला, जेणेकरून केक आपला हा डब्याला चिकटणार नाही. अशा पद्धतीचं आपलं केक बनवण्यासाठीचं मिश्रण भरून झालेलं आहे. आता हे कढईमध्ये ठेवूयात. हा डबा आपण आता कढईमध्ये ठेवूयात. वरतून हे सफरचंदचे काप ठेवूयात. तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे सुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. पद्धतीची मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये चाळण सुद्धा ठेवली. हा डबा यामध्ये ठेवूया आणि झाकण ठेवून एक साधारण 20 ते 25 मिनिट आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. पंधरा ते 20 मिनिट आपला बेक करून झालेला आहे. केक वाफवून झालेला आहे.
गॅस बंद करून घेते मी. थंड झाल्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार पाहिजे तसे याचे आपण पीस करून घेऊ शकतो. हे बघा, छान पद्धतीने तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरातल्या साहित्यापासून साधा आणि सोपा केक बनवून बघा. आणि डब्यामधून काढून आपण हा केक साईडला ठेवलेला आहे. पीस करून घेऊया. स्पॉन्जी झालेला आहे केक, बेकिंग पावडर आणि सोडा टाकल्यामुळे. याच्यावरती तुम्ही चॉकलेट सॉस सुद्धा टाकू शकता. हे असे पीस करून घेतलेले आहेत मी केकचे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने केक बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.